कोस्टल रोड आणि वांद्रे सिलंकला जोडणारा कोस्टल रोड आजपासून आता मुंबईकरांसाठी प्रवासासाठी खुला करण्यात येणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते काल या कोस्टल मार्गाचं लोकार्पण करण्यात आलं आणि या मार्गामुळे आता मरीन ड्राईव्हवरून थेट वांद्र्याला अवघ्या 12 मिनिटांच्या आत पोहोचता येणार आहे। या कोस्टल रोडमुळे मुंबईच्या वाहतूक समस्येवर मोठा तोडगा निघालेला आहे। तर कोस्टल रोडचं काल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झालं। यावेळी मुंबईची जीवनवाहिनी समजली जाणारी बेस्टची डबल डेकर बसनं प्रवासाला सुरुवात झाली आहे। मात्र आज सामान्य मुंबईकरांसाठी कोस्टल रोड खुला होतोय। निश्चितच मुंबईकरांना या रोडचा मोठा फायदा होणार आहे। ट्रॅफिक जॅमच्या समस्येतून या भागामध्ये जी मोठी समस्या असते निश्चितच त्यामधून सुटका मिळणार आहे। त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास वेगवान आणि तितका सुखकर सुद्धा होणार आहे। आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी सध्या आपल्या बरोबर आहेत। जाणून घेऊया मनोजकडून काय नेमकं वातावरण आहे। मनोज, कोस्टल रोडचं काल उद्घाटन झालं। कोस्टल रोड वांद्रे सिलिंकला जोडला गेलेला आहे, त्या पोर्शनचं काल उद्घाटन झालं। कसा नेमका आता मुंबईकरांचा वेळ वाचणार आहे? मुंबईकर कितपत उत्सुक दिसतात या रस्त्यावरून प्रवास करण्यासाठी? अगदी बरोबर आहे। दक्षिण मुंबईतून उत्तर मुंबईत जाण्यासाठी खूप वेळ लागत होता, प्रचंड वाहतूक कोंडी होत होती आणि त्याच अनुषंगाने कोस्टल रोडचा जो उरलेला भाग होता म्हणजे वरळीवरून सिलिंकला जोडणारा जो रस्ता होता, पूल होता, त्या पुलाची जोडणी पूर्ण झालेली आहे आणि आता हा एक मार्गसुद्धा सुरू झालेला आहे। सकाळी 7:30 वाजेपासून हा मार्ग सुरू झालेला आहे आणि वाहनं जे आहेत ते जात असल्याचं पाहायला मिळते आहे। सुसाट वेगात वाहनं जात असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते आहे। एकंदरीतच जो वेळ आहे तो तर वाचणारच आहे, इंधन वाचणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वाहतूक कोंडी जी होत होती ती सुद्धा वाचणार आहे। म्हणजे मरीन ड्राईव्हवरून जर निघालात तुम्ही तर केवळ 12 मिनिटात वांद्र्याचा जो टोल नाका आहे त्याच्या पुढे म्हणजे कलानगरपर्यंत तुम्ही पोहोचू शकणार आहात। त्यामुळे हा अतिशय सुविधाजनक असा हा जो रस्ता आहे कोस्टल रोडचा तो सुरू झालेला आहे, एक मार्ग सुरू झालेला आहे। आता दक्षिण मुंबईकडे जाणारा रस्ता सुद्धा लवकरच सुरू करण्यात येईल असं मुख्यमंत्र्यांच्या वतीने कालच सांगण्यात आलेलं आहे। परंतु तुर्तास मात्र उत्तर मुंबईकडे जाण्यासाठी जो रस्ता आहे तो सुरू झाल्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा सुद्धा मिळणार आहे। त्याचबरोबर वेळ, इंधन आणि प्रदूषण या तिन्ही गोष्टींमध्ये बचत आणि प्रदूषण जे आहे ते कमी होणार आहे। त्यामुळे कुठेतरी मुंबईकरांसाठी ही एक चांगली गोष्ट आहे।